मंदिरात गेल्यावर आपण सहसा हात जोडतो आणि देवाला म्हणतो, देवा माझं प्रमोशन होऊ दे, मला चांगली गाडी मिळू दे, घरात भरभराट होऊ दे. पण पुराणात भगवान विष्णूने सांगितले आहे की देवदर्शनाचा खरा हेतू केवळ सुख मिळवणे हा नसून आपल्या आत्मिक प्रगतीसाठी विशिष्ट देवाकडे विशिष्ट गोष्टी मागणे हा आहे. अनेकांना वाटते की देवाला जे मागू ते मिळते, पण आपण काय मागतो यावर आपली पात्रता ठरते. आपण केवळ नाशवंत गोष्टी मागतो, ज्या आज आहेत आणि उद्या नाहीत. पण पुराणात कोणत्या देवाकडून काय प्राप्त करून घ्यावे याचे एक शास्त्र आहे. हे मागणं जे का मागावं, तर जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपली मानसिकता एक मागणीदाराची असते. आपण ईश्वराशी सौदेबाजी करतो. पण विचार करा, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केले आहे त्याला तुमचे घर, गाडी किंवा पैशाच्या गरजा माहीत नाहीत का? नक्कीच आहेत, पण तो आपल्याला त्या पलीकडचे काहीतरी देऊ इच्छितो. आपल्या प्रगतीत सर्वात मोठे अडथळे आपले प्राक्तन आणि पाप असतात. म्हणून गणपतीकडे विघ्नहर्ता म्हणून आणि सूर्याकडे पाप विनाशक म्हणून प्रार्थना करावी. जेव्हा पाप आणि अडथळे दूर होतात तेव्हा प्रगतीचा मार्ग आपोआप मोकळा होतो. पैसा असूनही जर बुद्धी नसेल तर तो पैसा टिकत नाही. म्हणून भगवान शंकराकडे ज्ञान आणि देवीकडे तीव्र बुद्धी मागावी. हे दोन गुण असतील तर तुम्ही जगात कुठेही सुखी राहू शकता. सगळी सुख उपभोगल्यानंतरही शेवटी मन अशांतच राहते. ही अशांती कायमची मिटवण्यासाठी भगवान विष्णूकडे मुक्ती किंवा मोक्ष मागावा. हेच मानवी जीवनाचे अंतिम सार्थ आहे.